यापुढे कोर्टात, वकिलाकडे, काउन्सिलरकडे तुमच्याबरोबर यायला मयेकरांना वेळ नसेल तर मीही तुम्हाला मदत करायला तयार आहे बरं का. तर ह्यांच्या उशिरा येण्याची मला सवय करून घ्यायला पाहिजे. नुसती सवय नाही, त्याचा त्रासही करून घ्यायचा नाही. नीट वागवा आपल्या बायकोला, मारझोड करू नका. कुमारी आणि मी? तू ठेवलेस मला कुमारी? हॅलो हॅलो, काय आनंदीबाई? काय? कोण बोलतंय? कोण आनंदीबाई? आनंदची बायको आनंदीबाई. हा, आता ती स्वतः आनंदी नाहीये, तो भाग वेगळा. कोण बोलतंय? अनिल बोलतोय. अनिल काय चाकाची गाडी टाकून लाकडी पायाने चालायला लागलात की नाही पांगळाबाई? काय हो, बायकांशी कसं बोलायचं ते अजूनही कळत नाहीये तुम्हाला? शिकतोय तुमच्या नवऱ्याकडून. आज कोर्टात फार पोपट झाला त्याचा, चोच एकदम बंद. हे कशाला गेले होते तिकडे? काय म्हणजे? आमची मैना आली होती ना घटस्फोट मागायला, पाठोपाठ आला पोपट. मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है असं म्हटलं आणि पोपटाला बाहेर बसवलं. मग पोपट बसला बाहेर चडफडत, नख खात. मग काय, मग मजाच. मी त्यांना सांगितलं मी मैनेला नांदवायला तयार आहे, पण हिला उडून जायचंय बाहेर बसलेल्या पोपटा बरोबर. मग आईला सारखं मग काय, मी जिंकलो. ते म्हणाले काही उडून बिडून जायचं नाही गुणाबरोबर, गुमान नवऱ्याबरोबर 6 महिने नांदायचं. हे ऐकलं, महिना हबकली, चेहरा पांढरा फटक पडला तिचा. मग बाहेर येऊन पोपटाच्या खांद्यावर डोकं टेकून ढसा 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 रडली. काय सीन होता. आता मग नाही म्हणायचं, तो पोपट येईल रागावलेला, रुसलेला, त्याची चांगली पिसं काढायची. मी जातो महिनेचं रडगाणं ऐकायला. ठेवतो फोन. माझी मैना गावाकडे राहिली, त्या पोपटाची झाली या कायली. आज शाळेत जायचं नाही वाटतं? जाणार आहे शाळेत. असं का विचारतेस? सांग ना, असं का विचारतेस? शाळेत न जाण्याचा काय संबंध? तिथला राग माझ्यावर का काढता तुम्ही? काय? अस्मिता बरोबर जिकडे गेला होतात तिथे तुमचं काहीतरी बिनसलं असेल, त्याचा राग तुम्ही माझ्यावर का काढताय? तुझ्यावर कोण रागावताय? तुम्ही रागावताय हे बघ माझ्यावर. अस्मिता, स्मिता, घटस्फोटाचे पेपर्स तुला फाईल करायचे, मग तू एकटी का नाही जात वकिलाकडे? हे कशाला हवे तुला बरोबर? नाही म्हणजे टिळेकर वकील सरांच्याच ओळखीचे आहेत ना, म्हणून मग आम्ही. स्वातीताई, याआधी तुम्ही मला असे प्रश्न कधी विचारले नाहीत, मग आजच का? तसं नाही ग, ह्यांच्या शाळेचे तास बुडतात ना, म्हणून म्हटलं मी. अहो, तास माझेही असतात, शाळेत मलाही जायचंय. टिळेकर वकिलांनीच आत्ताची वेळ दिली आहे, म्हणून आम्ही जात. स्वातीताई, तुम्हाला मला काही विचारायचं असेल तर मोकळेपणाने विचारा. नाही म्हणजे मनात काही ठेवू नका. स्वातीताई,
अहो तुमचा पाठिंबाही तेवढाच महत्वाचा आहे. शेवटी एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीचं दुःख समजू शकते. काय ग हे कसलं नवीन नाटक लावलंयस ग तू? कसलं नाटक? हेच आराम करायचा, इकडची गाडी तिकडं करायची नाही. मला काय कायमची रिटायर करायला निघाली आहेस तू? माझं घर संसार ताब्यात घ्यायला बघतेस काय? आई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हो, तुम्ही आजारी आहात. उगाच माझा आजार पण काढू नकोस. मला काय धाड भरलीये? चांगली ठणठणीत तर आहे मी. बाबा म्हणाले की मी मरायला टेकले. गंगा द्यायला मुलगा जवळ असलेला बरा, असंच ना? प्रभा, काहीतरीच काय बोलतेस? अहो, ही तुमची सून मला कायमची झोपवायला बघते आणि तुमची तिला फूस आहे. तुमचा दोघांचा हा कट आहे. आई, मी जरा किचन मध्ये जाते. उगाच यांच्यासमोर कामाचं निमित्त करू नकोस. प्रभा, मी काय म्हणतोय तुला? तुम्ही काही म्हणू नका. त्या पिशव्या घ्या आणि बाजारातून भाजी आणा. ठीक आहे, इथे थांबण्यात इंटरेस्ट आहेच कोणाला? नंदिनी, कुठली भाजी आणू? मी जिवंत आहे अजून, मला विचारा. हो, पण स्वयंपाक ती करणार आहे. हो, पण खाणार मी आहे ना. बाबा, आईंच्या आवडीची भाजी आणा. ठीक आहे, सगळं हिच्याच आवडीचं आणतो. आता थांबलात कशाला? निघा, स्वयंपाकाचं बघा. निघा. हे काय? पैसे 2-2.25 लाख रुपये आहेत. कशाला? ते घ्यायचे आणि मूल अबॉर्ट करून टाकायचं आणि काय? माझ्या आयुष्यातून निघून जायचं कायमचं. तू काय मला भिकारी समजलास की तुझी ठेवलेली रखेल वाटली मी? आरडाओरडा करू नकोस. का ओरडायचं नाही? 4 माणसं जमतील म्हणून की तुझी इज्जत मातीत मिळेल म्हणून? आणि मी, मला काहीच इज्जत नाही का रे हरामखोरा? नाही ना, तू तुझी मर्यादा ओलांडून बोलतेयस. अरे तू कोण ठरवणार माझी मर्यादा? आणि माझी मर्यादा काय फक्त पिछाण्यापुरती? आणि ती तुला हवी तेव्हा? नाही ना. ए जा रे जा, माझ्याच घरात माझ्यावर ओरडू नकोस. मी ना तुझी बायको आहे ना बाजारातली वेश्या आहे. जास्त बोललीस ना तर पुढच्या वेळेला दंड नाही, गळा धरीन तुझा गळा. सोड. समजलं? गुरुजी, तुम्हालाही असंच वाटतं? मी काय म्हणतोय हे नीट लक्षात घ्या. मी मला असं वाटतंय असं म्हटलेलं नाहीये. शाळेत जे लोक बोलतात, ज्याची चर्चा होते त्याबद्दल सांगितलं. म्हणजे एखाद्याला चांगुलपणाने मदत करणंच गैर आहे. गरजेच्या वेळी एकमेकांना आधार देणं चुकीचं आहे. एकमेकाला आधार देणं, मदत करणं हे चुकीचं नाहीये. पण एका पुरुषानं एका स्त्रीला मदत करणं आणि तेही दोघेही विवाहित असताना, हे गैर आहे लोकांच्या दृष्टीनं.
अहो गुरुजी पण मला बोलू दे. कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. हे गैर आहे, हे माझ्या दृष्टीनं गैर आहे असं म्हटलेलं नाहीये मी. पण लोकांना, समाजाला एक पुरुष आणि स्त्री मित्र असू शकतात हे मान्यच होऊ शकत नाही. पण गुरुजी, इतकी संकुचित वृत्ती असलेल्या लोकांचा आपण विचारच का करायचा? या समाजाचा आपण का विचार करायचा? कारण त्याच समाजात आपण राहतो म्हणून, त्या समाजाचा आपण एक घटक असतो म्हणून. पण गुरुजी, आमच्यात तसं काहीच. मला माहिती आहे, नाही माझी तशी खात्री सुद्धा आहे. पण लोकांना कसं समजवणार? त्यांची तोंड कशी बंद करणार? त्यांना ते पटत नाही, कारण त्यांच्या समोरही अशा घटना घडतात. काल परवापर्यंत मित्र मैत्रिणी असलेले आज लग्नाला उभे राहतात. अशा घटना आपल्या समाजात घडतात. मग लोकांना तरी दोष का द्यायचा? त्यांना ते पटत नाही तरी सुद्धा त्यांच्या जागी ते बरोबर आहेत, नाही का? शेवटी काय, आपण आपल्या. मला चर्चा नको आहे. मला इतकंच वाटतंय की जेव्हा अशा घटना घडतात, जेव्हा लोक आपल्याबद्दल वाईट बोलतात, अस्मिता मॅडमची बदनामी आपल्या कानावर येते, तेव्हा उपमुख्याध्यापक म्हणून त्यावर काहीतरी तोडगा काढायला नको होता तुम्ही? मयेकर सर, माझं असं स्पष्ट मत आहे, जेव्हा प्रश्न शाळेचा किंवा विद्यार्थ्यांचा असतो तेव्हा वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून निर्णय घ्यावे लागतात. नीट विचार करा. आजार काय हे कळलं तर त्यावर उपचारही करता येईल. सर मी बोलू? मगापासून मी तुमचं बोलणं ऐकते. यातून एक गोष्ट नक्की की या सगळ्या प्रकाराला मीच कारणीभूत आहे. अस्मिता मॅडम, मी तुमच्यावर कुठलाही आरोप केलेला नाहीये. मी फक्त माझं मत व्यक्त केलं. नाही सर, मी तसं म्हणतच नाहीये. सर, तुमचं म्हणणं मला पूर्णपणे पटतंय. बरोबर आहे सर. शाळेची प्रतिष्ठा आणि मुलांचं भवितव्य यापेक्षा कोणतीच गोष्ट मोठी नाही. आता तुम्ही बोललात ते अगदी खरं आहे. आपल्याला नेमका आजार काय आहे हे कळलं तर त्यावर उपचार करणं सोपं होतं. सर, इथे पेशंटही मीच आहे आणि डॉक्टरही मीच. आणि त्यावर मी तात्पुरता इलाज शोधलाय. या आजाराचा संसर्ग इतर लोकांना होण्याआधी आणि शाळेची प्रतिष्ठा बळी पडण्याआधी मी इथून वेगळं झालेलं बरं. म्हणजे तुम्ही? माझा कोर्टाचा निकाल लागेपर्यंत मी हे गाव सोडून जाते सर. तोपर्यंत माझी 6-8 महिन्याची विदाऊट पे रजा तुम्ही मान्य करावी अशी माझी विनंती आहे. माझा निर्णय झालाय सर. मी येते. कर्म कोणाची आणि त्याचे परिणाम कोणाला भोगावे लागतात. हे असंच असतं. आपण न केलेल्या कृत्याची फळं आपल्यालाच भोगावी लागतात. म्हणजे मॅडमचा निर्णय जरी पटला नसला तरी कदाचित शाळेच्या भवितव्याच्या दृष्टीनं आणि प्राप्त परिस्थितीत तो योग्यच वाटतो. बोल आता काय? मी परीक्षा घेतली होती. कसली परीक्षा? कोणाची? तुझी आणि तुझ्या प्रेमाची.
अच्छा, मग मला वाटलं होतं की हे मूल तुझं म्हणजे आपलं आहे हे कळल्यावर तू त्याचा आनंदाने स्वीकार करशील. हर्ष, मी प्रेग्नेंट नाहीये. व्हॉट? नाही ना तू? हर्ष, परीक्षा बघतेस, परीक्षा बघतेस तू माझ्या प्रेमाची. हं? इतकी हिंमत आली तुझ्यात? हर्ष, केस सोड, माझे दुखते. बोललीस माझ्याशी? बोललीस तू माझ्याशी? प्रेग्नंट नसताना तू प्रेग्नंट आहे सांगितलं साराम जादे. बस बस झाला हर्ष. अरे तुला जवळ काय केलं? तू तर माझा मालक असल्यासारखाच वागायला लागलास रे. मालक? मालक? तमास गिरणीची औलाद साली. तुमच्यात मालक असतो तसला समजेस का मला? अरे असले 10-20 मालक पगारी ठेवतो मी, पगारी. तीच मस्तीत चढली आहे तुला माजुरड्या. अरे कन्नाला मोतात होता ना तेव्हा या नयनाने सांभाळलं तुला, खायला अन्न दिलं. आणि आता त्या भोसल्यांच्या पैशावर एवढी मस्ती चढतेय तुला. पण एक लक्षात ठेव हर्ष, मी नैना चंद्रापूरकर आहे. मला नागाय ना पिछाय. तुझ्या इज्जतीच्या इतक्या चिंध्या करेन ना मी. मगाशी माझ्या अंगावर जसे पैसे फेकले तशी एखादी बंदूक काढ आणि कोणात घाल मला. पटकन मरण्यातही मजा नसते नाही ना, आणि पटकन मारण्यातही मजा नसते. आज माझ्या प्रेमाचा खेळ संपला. आता दुसरा खेळ.